योद्धा न्यूज चॅनल। भक्तीचा मळा फुलला। संगमनेर ते निमगाव पायदिंडी सोहळ्याचे जल्लोषात आगमन। खेड/पुणे प्रतिनिधी दत्ता भगत, पुणे/अहिल्यानगर। एअरपोर्ट जय मल्हारच्या जयघोषानं आणि भंडाऱ्याच्या उधळणीनं अवघा आसमंत दुमदुमून गेलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून निघालेल्या जय मल्हार ग्रुप चंदनापुरी यांच्या पारंपरिक पायदिंडी सोहळ्याचे खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथे मोठ्या उत्साहात आगमन झाले। परंपरेचा वारसा आणि भव्य स्वागत। पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार संगमनेरच्या चंदनापुरी येथून खंडेरायाची काठी आणि पालखी सोहळा दरवर्षी निमगाव खंडोबा मंदिराकडे प्रस्थान करतो। यावर्षीही हा सोहळा मोठ्या दिमाखात मार्गस्थ झाला। जेव्हा ही पालखी खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथील भगत वस्ती येथे पोहोचली, तेव्हा स्थानिक ग्रामस्थांनी पालखीचे भव्य दिव्य स्वागत केले। भगत वस्ती येथे विसावा आणि महाआरती, भगत वस्ती येथील श्री काळुणुबाई मंदिरामध्ये पालखीचे शुभ आगमन झाले। यावेळी संपूर्ण मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीनं फुलून गेला होता। भगवंताच्या भेटीची ओढ लागलेल्या भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले। मंदिरामध्ये विधिवत महाआरती पार पडली, ज्यामध्ये संगमनेर, चंदनापुरी आणि स्थानिक परिसरातील शेकडो भाविक सहभागी झाले होते। महाप्रसाद आणि पुढील प्रस्थान आरतीनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। प्रसादाचा लाभ घेत यानंतर सदानंदाचा एअरपोर्टच्या गजरात देवाची काठी आणि पालखी निमगाव येथील मुख्य मंदिराकडे मार्गस्थ झाली। या पायी दिंडी सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून तरुण पिढी देखील या परंपरेत मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळाले। पिढ्यानपिढ्यांची परंपरा। संगमनेर ते निमगाव खंडोबा पायी प्रवास, सहभाग, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील शेकडो भाविकांची उपस्थिती। विशेष आकर्षण चंदनापुरीची मानाची काठी आणि पालखी सोहळा। गावडी निमगाव खेड तालुक्यातील श्री क्षेत्र निमगाव खंडोबा तसेच भगत वस्ती खरपुडी बुद्रुक या ठिकाणी काळूबाई मंदिर आहे। तर या मंदिरामध्ये आज या ठिकाणी एक पालखी संगमनेर चंदनपुरीवरून एक खंडेरायाची जी काठी आलेली आहे, पालखी आलेली आहे, तर ही कायम परंपरा आहे। तर आज आपण त्या पालखी संदर्भात आपलं मत जाणून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। संगमनेर येथून पायी दिंडी सोहळा संगमनेर ते गावडी निमगाव खंडोबा या ठिकाणी दरवर्षी येत असतो। बेल्लेकर परिवाराच्या इथे मानाची काठी शिखरीचा मान आहे निमगावच्या खंडोबाला। ही परंपरा वर्षानुपिढ्याने पिढ्या चालू आहे। आमची सध्या 4थी पिढी कार्यरत आहे संघ। आणि तसेच चंदनापुरी, वाघापूर, आनंदवाडी, गोडसेवाडी, देवगाव या भागातून बैलगाड्या येत असतात। पायी दिंडी सोहळा रथ असतो, त्यात मूर्ती असते खंडोबाची। साधारण 4 दिवस लागतात येण्यासाठी। इथे 4था मुक्काम आमचा गडावर असतो। तर 4 दिवस लागतात आणि संगमनेरवरून ही मंडळी आलेली आहेत, भाविक भक्त। तर दादा, आता तुम्ही हा एवढा प्रवास केलेला आहे, आपल्याला कसं वाटतं? एकदम आनंद वाटतो। खंडोबाच्या भेटण्याची आतुरता असते। माघ पौर्णिमेला यात्रा असते, सगळे भाविक भक्त असतात, त्यांना एक ओढ लागते खंडोबाचे दर्शन घेण्याची। अशी पिढ्याने पिढ्या परंपरा चालू आहे। म्हणजे हा वारसा त्यांनी पूर्वीपासून जतन केलेला आहे। तर हे आपल्या सर्वांचं कुलदैवत आहे। तर या ठिकाणी आपल्या सर्वांचं महाराष्ट्र युद्धा न्यूज चॅनेल तर्फे सहर्ष स्वागत। येळकोट येळकोट, येळकोट येळकोट।